हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना गवारीची भाजी करते, फक्त कांदा टोमॅटोमध्ये आणि मसाला आपला साधा मालवणी मसाला। इथे मी 2 चमचे पळी तेल टाकलेलं आहे। आता मी गॅस चालू करते। आपण नेहमी गवारीची भाजी म्हटल्यानंतर मुलं नाक मुरडतात, तर आपण अशी नुसती मसाल्यामध्ये न करता कांदा टोमॅटो पाणी न घालता आपण वाफेवर नुसती भाजी तेलामध्ये करायची। तर तुम्ही अशी भाजी एकदा करून बघा, खूप छान लागते आणि मुलं पण आपली नाक मुरडणार नाहीत। मी गवार अशी साफ करून धुवून नितळून घेतलेली आहे, असं कारण काय पाणी न राहता पचपचीत लागते म्हणून मी अशी नितळून घेतली, याच्यावर ठेवली होती। तर तेल टाकलेलं आहे, मोठा असा कांदा घेतलेला आहे। सध्या माझ्याकडे मोठे मोठे कांदे आहेत, मोठा असा एक कांदा घेतलेला आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। मुलं काय, आपण पण कंटाळ करतो, अरे गवार आमच्याकडे तोच प्रकार होतो, पण अशी वाफेवर केली ना पाणी न वापरता तर कोण खातात थोडंसं, म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपण पण यांना पण शेअर करूया। कांदा आपला लाल झालेला आहे, तर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची। मी आजच आलं लसूण पेस्ट बनवलेली आहे, अशी बनवली ना 8 दिवस बघायला नको। टोमॅटो टाकते, टोमॅटो भाजी शिजताना नरम होईलच। आता मी हळद टाकते थोडीशी, एकदम साधी सोपी सरळ भाजी आहे, पण आपण काही वेळेस अशा भाज्या वाफेवर करत नाही। हा माझा मालवणी मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला टाकतो। हा मी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे, छान झालाय, तिखट पण झालाय, कलर पण चांगला आलेला आहे। तरी चांगले आहे ना, परतून घेते। गॅस कमी करते, आणि गवार टाकते। जरा तिखटच भाजी करायची, एकदम मळमळीत करायची नाही, तर छान चव लागेल। गवार आमच्याकडे कोण खायला बघत नाही, अशी तेलावाची वाफेवरची केली की सगळ्यांनाच आवडते। मी आता काहीच त्याच्यात बटाटा पण टाकत नाही आणि वाटण पण टाकत नाही, साधी सोपी कांदा टोमॅटो मध्ये करते। चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। भाज्या थोडा कांदा लसूण मसाला टाकला ना खूप छान भाज्या होतात। थोडं टाकायचं चवीला, कारण त्याच्यात खोबरं असतो, कांदा असतो, मग त्याची चव काय छानच लागते। थोडासा मला मसाला कमी वाटतोय, थोडासा अजून कांदा लसूण मसाला आणि भाजी आवळणार आहे। भाजीचा ठसका गेला, मी कांद्यामध्ये पहिला थोडंसं कांदा नरम व्हायला मीठ टाकलं होता, आता मी चवीपुरता परत मीठ टाकते। हात धुवून येते मिठाचा, मला चमच्याने मीठ टाकताच येत नाही, नेहमी मला हातानेच आवडतं म्हणजे माझा अंदाजच बसलाय हाताने। चमच्याने कमी तरी होईल नाही तर जास्त तरी होईल, हा प्रकार आहे। तिला चांगली अशी परतून घ्यायची, अशी मसाल्यामध्ये मिठामध्ये चांगली परतून घ्यायची। असा तुरटपणा थोडासा असतो गवारीला, असा निघून जाईल। परतल्यानंतर मी वरून कोथिंबीर घालते, थोडीशी टाकायची कोथिंबीर। त्याच्यात पाणी न घालता हिला आपण थोडं पाणी सुटेल, 2 मिनिटं असं ठेवल्यानंतर बघा पाणी सुटणार थोडंसं, म्हणून तिच्यात पाणी घालायचं नाही। पाणी घातलं तर ती पचपचीत होते। हे बघा, इकडे बघा, चांगली आता तेलात परतली गेलेली, ही बघा पहिल्यापेक्षा अशी ओलसर झाली, म्हणून तिला पाणी नाही लावायचं। आणि पटापट 3 शिट्या काढते, एकदम मीडियम गॅसवर पण करायचं नाही, नाहीतर ती गवार
एकदम शिजून त्याची गजगजीत होणार, सुट्टी होणार नाही. तर मी तिथे कुकर लावते, रबर नाही कुकरचा. याच्यामध्ये ना पटापट होतात भाज्या. आणि गॅस फुल करून 3 शिट्या काढून घेते. मग आपण कुकर खोलूया थंड झाल्यावर. चला मी आता कुकर उघडते. माझी भाजी झालेली आहे आणि हवा पण गेलेली आहे, मस्त अशी भाजी झालेली आहे. तिला पाणी न घालता सुद्धा पाणी बघा किती सुटलेलं आहे. असं तेल आणि पाणीला तेल पण जरा जास्त लागतं. आणि थोडंसं गॅस चालू करते. झालं. आणि ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते. मी आधी टाकला नाही, वरून मग दिसत नाही, सगळा शिजून जातो. आणि जरा एक तिला कड येऊ दे. शेंगदाण्याचा कूट टाकला की खूप छान लागतं. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर अशी भाजी मस्त होते. चला म्हणजे कशी वाटली माझी गवारीची भाजी माझ्या पद्धतीने. असं काय नाही की मी चांगली करू शकते असं काय नाही, पण मी अशी बनवते. पाणी न वापरता किंवा वाटण न घालता शेंगदाण्याचा कूट टाकला की भाजी कांदा टोमॅटोमध्ये मस्त अशी भाजी होते. आपण नेहमी भाजीला नाक मोरडतो, गवारीची भाजी खायला कंटाळा आलाय, तर ह्या पद्धतीने केली तर आपण खातो, मुलंही खातात. आणि ही सुकी भाजी डब्यालाही चालते टिफिनला. आणि थोडंसं तिला परतली, कारण काय शेंगदाण्याचा कूट मी नंतर घातला होता. आणि शेंगदाण्याच्या कूटमुळे ती आता सळसळीत पण अशी झाली, तर बिचका असा झाला नाही. चला तर गॅस मी बंद करते आणि मला सांगा नक्की कमेंट करून की भाजी कशी वाटली. बाय बाय.